नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सेशन 26 सोडवणार आहोत। तर बघा, सेशन 26 पहिले लॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा आणि याच्यातून टायपिंग करून घ्यायची आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यातून आपण टायपिंग करू शकतो, टायपिंग करून घ्या। त्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं आहे, ओके करा आणि येस आय एम वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला सेल पाथ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि त्यानंतर यातून प्रोसीड वर क्लिक करायचं आहे। तर यामध्ये बघा, आपल्याला सेल पाथ लर्निंगचे 4 क्वेश्चन्स दिलेले आहे। तर इथून स्टार्ट करा। स्टाफ अटेंडन्स शीट करता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाइल टॅब वर जाऊन न्यू वर क्लिक करू शकतो। तर बरोबर आहे याचं उत्तर। नेक्स्ट, तुम्ही तुमच्या टेक्स्टचा फॉन्ट कलर चेंज करू शकता का म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे, करू शकतो आपण। नेक्स्ट, तुमच्या इंटरव्ह्यू शीटमध्ये फिल कलर अप्लाय करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य तो ऑप्शन निवडा म्हटलेला आहे। तर फिल कलर चेंज करण्यासाठी बघा, आपण ऑप्शन बी चा वापर करत असतो। त्यानंतर नेक्स्ट, आपण डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून एक्सपोर्ट करू शकतो का म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे, करू शकतो आपण। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर येस आय एम वर क्लिक करा आणि त्यानंतर गो टू होम वर क्लिक करायचं आपल्याला। त्यानंतर बघा, नॉलेज चेक सोडवायचं आहे, स्टार्ट करा इथून। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि नॉलेज चेकमध्ये बघा 5 प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहे। डॅश डॅश त्यांच्या युजर्सना एडिट करता येण्यासारखे अनेक टेम्पलेट पुरवते म्हटलेलं आहे। तर कोण? मायक्रोसॉफ्ट आहे याचं उत्तर। www.office.com वरील मोर टेम्पलेट पर्यायाखाली तुम्हाला जर एखादी योग्य टेम्पलेट एक्सेल टेम्पलेट मिळू शकली नाही तर कुठला पर्याय तुम्ही क्लिक करायला हवा म्हटलेला आहे। तर बघा, आपण कशावर क्लिक करायला पाहिजे, तर याचं उत्तर बघा, एक्सप्लोरर ऑल टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे। खालीलपैकी कोणते उद्देश संघटित उपस्थिती अहवालानुसार पूर्ण केले जातात म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर पहिलं आणि दुसरं आहे। त्यानंतर www.office.com वरील एखाद्या टेम्पलेटवर तुम्हाला ऑफलाईन काम करायचे असेल तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक करायला हवे म्हटलेलं आहे, तर डाउनलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे आपल्याला। एक्सेल शीट वरील एक रो तुम्ही हायलाईट करू इच्छिता, ती रो सिलेक्ट केल्यानंतर हायलाईट करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्याय निवडायला हवा म्हटलेला आहे, तर कोणता पर्याय निवडायला हवा आपण, तर फिल कलर आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे पूर्ण क्वेश्चन झालेले आहे। त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, ओके करा। त्यानंतर बघा, आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा, पहिला क्वेश्चन इथे आलेला आहे। दिलेल्या वर्कशीटमध्ये B8 to B13 सेल सिलेक्ट करा म्हणते आणि त्याला रॅप करण्यासाठी या फंक्शनचा वापर करा म्हटलेला आहे। तर आपल्याला B3 पासून तर B13 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे। तर B8 पासून म्हटलेलं आहे, तर B8 पासून तर B13 पर्यंत सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर बघा, आपल्याला टेक्स्ट इथून रॅप करायचे आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट, लहान करू थोडंसं। दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये सेल्स रेव्हेन्यूमध्ये दिलेले सर्व आयटम्स कॉपी करून कॉलम डी मध्ये पेस्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर कशातले आपल्याला कॉपी करायचे आहे, सेल्स रेव्हेन्यूमधले सर्व आयटम म्हणलेले आहे। त्याच्यातनी बघा, जेवढे आयटम दिलेले आहे थोडंसं खाली करून घेऊ आपण। लॅपटॉपपासून तर ॲसेसरीजपर्यंत सर्व कॉपी करायचे आपल्याला। तर इथून कॉपी करून घ्या आणि कुठं पेस्ट करा म्हटलेलं आहे, कॉलम डी मध्ये। तर कॉलम डी मध्ये जायचं आहे आणि इथे त्याला पेस्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट,
दिलेल्या वर्कशीटमध्ये A1 सेल सिलेक्ट करा, त्याला स्टँडर्ड रेड कलर अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर सेल A1 ला सिलेक्शन करा, कॉलमचा A घ्यायचा आहे आणि रोचा 1 घ्यायचा आहे आणि त्याचा फिल कलर कोणता घ्यायचा आहे, स्टँडर्ड रेड कलर। तर फिल कलरच्या ऑप्शनमध्ये जा आणि ज्यातून स्टँडर्ड रेड कलर इथून घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट वर्कशीट नंबर 4 ऑगस्ट अटेंडन्सला येलो टॅब कलर अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर कशाला टॅब कलर द्यायचा आहे ऑगस्ट अटेंडन्सला, तर याला सिलेक्शन करून घ्या। टॅब कलरसाठी फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इथून टॅब कलरमध्ये जा आणि टॅब कलरमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला कोणता कलर म्हटलेला आहे, येलो कलर म्हटलेला आहे। तर येलो कलर द्यायचा आहे, टॅब कलरमध्ये जा आणि इथून येलो कलर द्यायचा आहे त्याला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट दिलेल्या शीटमध्ये सेल B2 A2 सोल्युशन्स सिलेक्ट करा म्हणते। तर A2 सिलेक्शन केलेलं आहे मी आणि त्याची फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो करण्यासाठी बघा या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर फॉन्टमध्ये जा आणि एरियल नॅरो इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फॉन्ट कलर कोणता म्हटलेला आहे, स्टँडर्ड ब्लू कलर म्हटलेला आहे। तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि स्टँडर्ड ब्लू कलर इथून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथून ब्लू कलर घ्या आणि त्यानंतर बघा आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। ओके करा आणि SIM वर क्लिक करून बघा एंड एक्झाम हे नाव त्यामध्ये टाकायचं आहे। अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर ओके करा। त्यानंतर प्रोसेस फोलिओ आपल्याला सोडवायचं आहे, ते 1 मिनिटाचा टायमिंग आहे, 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करा। त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आपल्याला, इथून स्टार्ट करायचं आहे सिम्युलेशनचे क्वेश्चन्स। त्यानंतर बघा नेक्स्ट करा इथून आणि याच्यातनी बघा सिम्युलेशनचे 5 क्वेश्चन्स विचारलेले आहे। तर बघा पहिला क्वेश्चन इथून चालू करायचा आहे। तुम्हाला दिलेल्या शीटमध्ये तुम्ही कॉलम्स आणि रोज डिलीट करू शकता आणि इन्सर्ट करू शकता, म्हणजे दिलेल्या शीटमधून A कॉलम डिलीट करा म्हटलेला आहे। तर A कॉलमला डिलीट करायचा आहे, तर सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर डिलीटच्या ऑप्शनवर जा आणि डिलीट शीट कॉलमवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा किंवा सेव्ह करायचं आहे इथून। त्यानंतर बघा 2 नंबरचा क्वेश्चन्स, प्रभावी हायलाइटिंग, त्यामुळे प्रमुख माहितीला लोकांचे लक्ष आकर्षित होते, म्हणून आता जितेंद्र सिंगचे अटेंडन्स रो हायलाइट करा म्हटलेलं आहे। तर बघा ज्या याचे सांगितले त्याला सिलेक्शन करा, जितेंद्र सिंगचे अटेंडन्स सिलेक्शन करायचं आहे आणि या हायलाइटवर क्लिक करा आणि कोणत्या कलरनं म्हटलेलं आहे, कोणत्याही कलरनं केलं तरी चालेल। आणि नंतर सेव्ह करायचं आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, PDF स्वरूपात दस्तऐवज सामायिक केल्यास दस्तऐवजाची स्वरूप संबंधीची अंशे ठरवतो, म्हणजे दिलेल्या एक्सेल शीटला PDF दस्तऐवज बदला म्हटलेला आहे। तर आपल्याला PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा, त्यानंतर PDF वर क्लिक करायचं आहे आणि इथून पब्लिश करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा। अशा प्रकारे सेव्ह करायचं आहे। त्यानंतर स्टार्ट करा इथून। तुम्ही आपल्या वर्कशीटवर अधिक प्रतिक्रियाशील ठरवण्यासाठी किंवा कॉलमच्या रंगाने बदल करून डेटाची दृश्यता वाढवू शकतो, म्हणजेच वीकली अटेंडन्स रिपोर्ट या मजकुराचे फॉन्ट रंग स्टँडर्ड ऑरेंज कलरमध्ये बदला म्हटलेला आहे। तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि त्यातून फॉन्ट ऑरेंज कलर घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा अशा प्रकारे। त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे बघा सिम्युलेशनचा, सेव्ह ॲजचा वापर करून कामकाजी शीट एक कॉपी तयार करा आणि मूळ शीट अपरिचित ठेवा। अटेंडन्स रिपोर्ट नावाने तुमच्या डेस्कटॉपवर दिलेले शीट सेव्ह करा म्हटलेला आहे। तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, ब्राउजवर क्लिक करा किंवा डेस्कटॉपवर क्लिक करा, याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करून आपलं उत्तर सबमिट करा किंवा सेव्ह करायचं इथून। बघा अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव कॉपी करून टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। शेवटचं बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आपल्याला, तर क्लिक करा
त्यानंतर स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि आपल्याला सेशन एंड सोडवायचं आहे। तर पहिला क्वेश्चन्स बघा सेशन एंडचा, डेस्कटॉप कॉम्प्युटर्समध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। कॉम्प्युटरवर सतत काम करीत असताना आपल्या डोळ्यांची निगा कशी राखायची हे तुम्हाला माहीत आहे का, तर हो। डॅश डॅश पोर्ट तुम्हाला तुमच्या नोटबुक कॉम्प्युटरमधील डेटा एका डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये पाठवण्यास मदत करते म्हटलेलं आहे, तर याचं IRDA आहे। डेस्कटॉप कॉम्प्युटर्सना डॅश डॅश असते जे सिस्टीम युनिटमध्ये स्थिर असते, जे भिंतीतील सामान्य विजेच्या आउटलेटमध्ये लावले जाते, AC चे DC मध्ये रूपांतर करते आणि सिस्टीम युनिटच्या सर्व घटकांना कार्य करण्यासाठी शक्ती देते म्हटलेलं आहे, तर त्याचं उत्तर पॉवर सप्लाय युनिट आहे। तर अशा प्रकारे आपलं पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर ASIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा, ओके करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेशन 25-26 झालेलं आहे, 26 नंबरचं। तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये, तर बाय।